मी अशोक जाधव. माझ्या मुलाच्या आणि मुलीच्या नावानं आज दस्त नोंदणीसाठी दस्त कार्यालयात गेलो असता त्यांनी ग्रास सिस्टीम चालू केलेली असून ती ग्रास सिस्टीमवरती हे तुमचं नाव दिसत नाही, त्यामुळे आम्ही दस्त करू शकत नाही. आम्ही सकाळपासून दस्त नोंदणी कार्यालयात दस्त नोंदणीसाठी हजर असता ग्रास सिस्टीममधनं आमचं नाव आलेलं नाही आहे. या संदर्भात चौकशी केली असता तुमचं स्टेट बँकेतून भरणा झालेलं नाही. मी स्टेट बँकेत 13 तारखेला पैसे भरले शुक्रवारी. नोंदणी फी 78,660 आणि दस्त नोंदणीचे 13,100 रुपये भरले. पण हे सर्व पैसे ट्रेझरीत जमा केलेले नाही स्टेट बँकेने. तेव्हा याची शासनाने चौकशी करावी. आज माझं दस्त नोंदणी रद्द झालेलं आहे. माझी कराराची आज शेवटची तारीख होती, त्यामुळं हा दस्त होऊ शकलेला नाही. याबाबत सर्व बँकेत नोंदणी कार्यालयात गेलो असता अधिकाऱ्यांनीही उडवाउडवीची उत्तरं दिलेली आहेत. प्रत्येकजण आपली जबाबदारी झटकू पाहतो, पण हे शासनाचे पैसे आहेत. 13 तारखेला मी पैसे स्टेट बँकेमध्ये भरणा केला शासनाच्या खात्यावर भरायसाठी, पण स्टेट बँकेनं हा भरणा आज रोजी मी वाद घातल्यानंतर केला दुपारी. त्याची रिसीट माझ्याकडे आज दिली त्यांनी आणि रोख पैसे भरल्याची रिसीट माझ्याकडे ही 13 तारखेची आहे. दोन्हीवरती नोंद आहे आणि 16 तारखेची रिसीट माझ्याकडे आहे. मी दस्त कार्यालयात आज नोंदणीसाठी दस्त हजर केला, त्याचा नंबर 34 होता, पण आज दस्त होऊ शकलेलं नाही. तेव्हा तरी हे शासनाच्या पैसे स्टेट बँक वापरते, तर हा पैशाचा अपार आहे, तरी याच्यावरती कायदेशीर कारवाई रिझर्व्ह बँकेने करायला पाहिजे. माझा दस्त नोंदणी रद्द झाला. वास्तविक पाहता माझं नुकसान झालेलं आहे, दस्त होऊ शकलेलं नाही आणि यासाठी खरेदी देणाऱ्याची मुदत आज संपल्यामुळे होणाऱ्या नुकसानात स्टेट बँक आणि RBIला मी तक्रार करतो आहे.